नमस्कार, मी अमोल जोशी, मुंबई ईस्ट वेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बातचीत केली। मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केलाय। पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अनुकूल होते, मात्र मला का घेतलं नाही अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली आहे। वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली असंही भुजबळांनी म्हटलंय। तर शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा आणि तुम्ही शिंदे सरकारमध्ये जा असं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट देखील भुजबळांनी केला। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाली, मात्र मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ अशी तयारी देखील भुजबळांनी दाखवली आहे। दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरेंची युती होणार नसल्याचा दावा देखील छगन भुजबळांनी केलाय। वाट बघत बसलो आणि नंतर लक्षात आलं की माझं नावच नाही। बावनकुळे म्हणे मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नका रे, त्याला घ्या बाबा तुम्ही, त्यांना नाही घेतलं। प्रफुल्ल पटेल मी आणि तटकरेंनी सांगितलं घ्या, नाही घेतलं, काय करणार। अरे हे घर आम्ही उभं केलं, त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढं मान सन्मान दिला, फुकट दिलं ना। मी काहीतरी लढलो, त्यांच्या जीव हातावर घेऊन लढलो, मी काहीतरी असेल ना। मग आताच असं कसं मला डावलं गेलं होतं, ती खंत माझ्या मनामध्ये नक्की दुःख होतं। पण मग आता काय घडलं? काहीतरी नक्की बिहाइंड द सीन, म्हणजे धनंजय मुंडेंना जाऊन बराच वेळ झाला, ती जागा जरी झाली असली तरी शेवटी तुम्ही आणि दादा एका वेळेला अगदी बोलतही नव्हतात अशी परिस्थिती आली होती कॅबिनेट नंतर। पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो। 1 मेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो, स्टेजवर होतो त्यांच्यावर। शिर्डीला अधिवेशन झालं, मी हजर होतो। ठीक आहे, तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो, पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो। मी पक्ष सोडला नव्हता, कारण काय करायचं काय। पण सोडायचा का हा विचार आला होता का? आला होता अनेक वेळा, काय कशासाठी राहील की ते आपली किंमत अशी का अशी झाली। तो मध्यंतरी माहिती आहे, पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा। हो, त्यावेळेला असंच ठरलं की मी काय येणार नाही, मी राजीनामा देईन, सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा। 3 दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतली। विचारा अजितदादांना, त्यांच्या घरात शिरलं होतं सगळं। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाले, काही हरकत नाही। काय माझी पुनर्स्थापना झालेली आहे, मी पुन्हा आलो आहे, इज्जतीने आलेलो आहे। काय धनंजय मुंडे सगळ्या याच्यातून मुक्त झाले, सगळी लाईन क्लिअर असेल, छगन भुजबळ राजीनामा देईल, संपला विषय। पुढे पण अशा पद्धतीची काही चर्चा झाली आहे तुमची दादांबरोबर? चर्चा हो करणार, हो ठरवणार तर मी ना, मी निर्णय तर मी घेणार ना। असं वाटतं आपल्याला की ठीक आहे, विशफुल थिंकिंग, तुझं एकत्र आले कुटुंब तर बरोबर, हे पण एकत्र आलं बरोबर होईल, पण हे आमचं विशफुल थिंकिंग आहे, पण ते होणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे। काय करणार, राजकारणामध्ये काही गोष्टीची नाही म्हणजे नाहीच होत आहे। म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येणार नाही, मला तरी वाटत नाही। तर छगन भुजबळ यांची